आपली पोरा जिल्हा परिषद शाळेत शिकत, आश्रम शाळेत शिकत, तर ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही काय आपल्या पोराला चांगला शिक्षण दिले पाहिजे, आपली पण जबाबदारी आहे। आपलं पोरा जे शाळेत शिकत ते शाळेत जाण आपली ही शिक्षकाशी संवाद केला पाहिजे। काय अडचणी हा मुलाच्या, काय अडचणी हा शाळेला कसली गरज आहे, पोराला कसली गरज आहे, कसली मागणी करा पाहिजे, याच्यासाठी गावकरी एकजूट होऊन एकत्र होऊन शिक्षकाशी मुलांशी गावानी एकत्र मिळून ते विषयावर चर्चा करून शाळेला ज्या गोष्टीची कमतरता आहे ती कमतरता भरून काढायचा काम गावकरीही पण केला पाहिजे असं मला वाटतंय। जोहार, जय आदिवासी, नमस्कार। मी अरविंद बेंडगा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार दुःखाचा आहे, सगळ्याचे जीवाशी जोडेल असा विषय आहे। आपली बारीक तावशी मोठं झालं, मोठं होऊन शाळेत गेलं, आपल्याकडे पैसा नाही, आपल्या घरची आई बाबाशी शेतात काम करत भरपूर पैसा नाही, त्याच्यामुळे आपल्याला शाळेत कोट टाकला, एक तर जिल्हा परिषद शाळेत टाकत, नाही तर मग आश्रम शाळेत टाकत। कारण क्या आपले आई बाबाशी पण ओढं पैसे नाही काय ते प्रायव्हेट शाळेत टाकून आपल्याला शिकवू शकत। आपली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकलं, जे आश्रम शाळेत शिकलं, ते आश्रम शाळेत शिकून आज आपला फ्युचर घडवला। मग कोणी कंपनी जात हवा, कोणी नोकरीला हवा, कोणी धंद्यात गेला हवा, कोणी मालक झाला हवा, कोणी विविध क्षेत्रात गेला हवा, पण ते काय झाला, आज आपली आश्रम शाळेत जिल्हा परिषद शाळेत शिकलं तर आज आपल्याला भरपूर अशा गोष्टी समजल्या ना, त्या गोष्टीची आपली स्वतःचा विकास केला। पण आता जिल्हा परिषद शाळा ना आश्रम शाळेची अवस्था आताच्या घडीला नांगा गेला तर फार बिकट परिस्थिती आहे। बऱ्याच अशा जिल्हा परिषद शाळा हा ते शाळेच्या इमारती जुन्या हा, तिचा स्लॅब पडेला आहे, कुठं कुठं स्वच्छतागृह बरोबर नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, पोरा उघड्यावर बसत, तिला जेवणाची व्यवस्था बरोबर नाही, तर काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळाच बंद करून टाकल्या प्रशासनाने। आश्रम शाळेची पण तीच अवस्था आहे, जी पोरा हॉस्टेलला राहत ते हॉस्टेलचे पोराला आंघोळ कराया, कपडे धुवाया, पाण्याची व्यवस्था नाही, राहाया व्यवस्था बरोबर नाही। या मुलं कुठंतरी आदिवासी गोर गरीब जो विद्यार्थी आहे, जो जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे, जो आश्रम शाळेत शिकत आहे, तिला कुठंतरी बऱ्याच मोठ्या अडचणीला सामोरे जायला लागत आहे। आपली पोरा आश्रम शाळेत जिल्हा परिषदेत काय जात, आपली परिस्थिती प्रायव्हेट शाळेत टाकण्याची नाही, लाखो रुपये फी भरू शकत नाही, त्याच्यामुळं आपली पोरा आपली जिल्हा परिषद शाळेत टाकू, नाही तर आश्रम शाळेत टाकू, जेणेकरून तिथं ते शिकती, तिला व्यवस्थित शिक्षण मिळेल, ते पुढे जाती, पुढे शिकून आज आम्ही जे परिस्थितीत आहात ते परिस्थितीत आमची पोरा नाही राहा पाहिजेत, याच्यासाठी आपलं आई वडील आपल्याला शाळेत पाठवत। पण आजच्या परिस्थितीत प्रशासनाही कुठंतरी जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष केला आहे का काय असा प्रश्न आहे। दुसरीकडे आश्रम शाळेची पण तीच अवस्था, तिथं पोराला नीट राहायची व्यवस्था नाही, डब्बा येत असतात पण ते डब्बा 20-20, 30-30 किलोमीटर दूरशी येत, ट्रॅफिक राहिला, काय झाला, कधी कधी सकाळचा डबा दुपारी पोहोचला तर तो जेवण, ती भात, ती भाजी पामून जाल, अशा बऱ्याचशा अडचणी हा। पण या सगळ्या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करय, कुठंतरी गरीबाला शिक्षण नको का काय, यासाठी सरकार असा वाग का काय असाही प्रश्न पडय। कारण आपली जे जिल्हा परिषद शाळेत शिकेल ती जिल्हा परिषद शाळा आपल्याला घडवून आज इथं बनवला, कारण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षणच एक मजबूत पाया आहे। जर आपली पहिली पायशी चौथीवरी व्यवस्थित शिक्षण घेतला, आपला पाया भक्कम झाला, तर नंतर कोडीक पण मोठी बिल्डिंग उठवली तरी बिल्डिंग कोसलत नाही, तसा शिक्षणाचा पण आहे। पहिली पासून आपली चौथीवरी व्यवस्थित शिक्षण घेतला, आपल्या बालवयात आपल्याला बऱ्याच गोष्टी अभ्यासाच्या समजल्या, आपल्या ती शिकल्या,
तर नंतर 5वी ते डिग्रीपर्यंतचं शिक्षण आपल्याला घ्याया काही कठीण नाही जाय, पण कुठंतरी यो पायाच आता प्रशासन ढासलायचा प्रयत्न करत आहे, कुठंतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय की काय असा प्रश्न पडत आहे। आता गेल्या काही दिवसात तुम्ही बरेच सोशल मीडियाला व्हिडिओ चांगलं हवं ते व्हिडिओत बऱ्याचशा जे जिल्हा परिषद शाळा हा त्या उघड्यावर बसवल्या जात, जिथं बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचा स्लॅब कोसलेला आहे, काही पत्र हा ते पत्र फुटेल हा, काही शाळेवर कौलं हा ते कौलं मोडून पडेल आहे, काही शाळेला संरक्षण भिंत जी आहे ती पूर्ण पडून जातेल आहे, तिला वेळेवर जेवणाची व्यवस्था नाही, तिला पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह टॉयलेटची व्यवस्था बरोबर नाही, असे प्रकरण आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमाची नांगाया मिळत। कुठंतरी प्रशासनाने याकडे लक्ष दिला पाहिजे, कारण आमच्या गोरगरीब आदिवासी याच शाळेत जाण शिक, आदिवासी कुटुंबाची ओढी ऐपत नाही काय तो प्रायव्हेट शाळेत जाण लाख लाख रुपये फी भरून प्रायव्हेट शाळेला शिक्षण घेत, त्याच्यासाठी आमच्या गोरगरीब आदिवासी कुटुंबीय आपले पोराला आपले पोरीला जिल्हा परिषद शाळेत नाही तर आश्रम शाळेत टाकत, कारण काय तर तिथं तिला गव्हर्नमेंट स्कूलला फी पण भरा नाही लागल, तिला जेवणाची व्यवस्था होईल ना, ते व्यवस्थित शिक्षण घेते। पण कुठंतरी या गोष्टी आता बदलताना दिसत आहे। काही काही शाळेला तर शिक्षकात नाही, चौथीवरी शाळा ना एक शिक्षक पूर्ण शाळा चालव, मग तो शिकवल कसा? 2-3 शिक्षक हवं तर ते शिक्षकाला प्रशासन त्याच्या सरकारची कामं वाटून दे, तुम्ही हे करा तुम्ही ते करा ना, त्याच्यामुळं कुठंतरी शिक्षकाला जे पोरावर लक्ष दिया पाहिजे त्या देता नाही आहे। शिक्षकाला हो वाटय काय मी माझे पोराला व्यवस्थित शिकवला पाहिजे, पण प्रशासन शिक्षकाला त्याच्या कामात गुंतवून टाकय, त्याच्यामुळं शिक्षकाला पोराकडे लक्ष देता येई नाही, तिला व्यवस्थित शिकवता नाही आहे। अशा प्रकरण अशाही गोष्टी काही शिक्षकाशी गोष्टी केल्यावर समजत। आपली पोरा जिल्हा परिषद शाळेत शिकत आश्रम शाळेत शिकत, तर ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही काय आपले पोराला चांगला शिक्षण दिले पाहिजे, आपली पण जबाबदारी आहे। आपलं पोरा जे शाळेत शिकत ते शाळेत जाण आपलीही शिक्षकाशी संवाद केला पाहिजे, काय अडचणी हा मुलाच्या काय अडचणी हा, शाळेला कसली गरज आहे, पोराला कसली गरज आहे, कसली मागणी करा पाहिजे, याच्यासाठी गावकरी एकजूट होऊन एकत्र होऊन शिक्षकाशी मुलांशी गावानी एकत्र मिळून ते विषयावर चर्चा करून शाळेला ज्या गोष्टीची कमतरता आहे ती कमतरता भरून काढायचा काम गावकरीही पण केला पाहिजे असा मला वाटतंय। तयूच शिक्षण व्यवस्था आपले भारत देशाची सुधरेल। आज पालघर जिल्ह्याची अवस्था बघितली तर शिक्षणाच्या बाबतीत फार खालावलेला जिल्हा आहे। बरेचसे असं नवतरुण अजून पण शाळेत जात नाही ना, जे शाळेत जातात तिला पाहिजे तसा शिक्षण मिळत नाही। यामुळे पालघर जिल्हा कुठंतरी विकासाच्या दिशेने गेला पाहिजे, तो कुठंतरी अविकसित होत चालला आहे। या गोष्टीचा मला दुःख वाटतंय। या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत काय आहे? आपल्या भागातले जिल्हा परिषद शाळा तुमच्या जवळपास हवी तर जिल्हा परिषद शाळेला एक तुम्ही लोकप्रतिनिधी हवं, सामाजिक कार्यकर्ता हवं, नाहीतर गावातलं जबाबदार नागरिक हवं, नाहीतर गावातलं युवा नेतृत्व युवा जागरूक हवं। तर आपल्या जवळपास असलेली जिल्हा परिषद शाळा आश्रम शाळेला भेट देईन, तिथल्या शिक्षकाशी चर्चा करा, काही तुमच्या शाळेला कोणत्या अडचणी हा कोणत्या गोष्टीची मागणी आहे, गावकरी मिळून त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करा, त्या अडचणीतून मार्ग काढायचा प्रयत्न करा। तयूच आपलं पोरा व्यवस्थित शिकते ना, आपली पोरा व्यवस्थित शिकली तर भविष्यात मोठा काम करते। नाही तर 1ली ते 4थी पर्यंत तिचा पायाच कच्चा रह ना, शेवटी मग मोठी बिल्डिंग उठवायचा विचार करू, तर पायाच कच्चा असला तर कोडीक पण मोठी बिल्डिंग बनवली तरी तो पाया खचल्यावर बिल्डिंग खचूनच जाय। त्याच्यासाठी
जिल्हा परिषद शाळेचा प्राथमिक शिक्षण चांगल्या पद्धतीने आपले पोराला पोरीला मिला पाहिजे, याच्यासाठी एक वडील म्हणून, एक गावकरी म्हणून, एक समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे काय आपले पोरा जे शाळेत शिकत ते शाळेत कसली अडचण आहे ती अडचण दूर कराया काय करता येईल, चर्चेतून मार्ग निघेल काय, कुठून काय प्रशासनाकडून मागणी करता येईल काय, या गोष्टीकडे जोपर्यंत गावकरी लक्ष देती नाही त्यावरी शिक्षणाची अवस्था, जिल्हा परिषद शाळेची, आश्रम शाळेची अवस्था बदलणार नाही, या मात्र खरा मानाया लागेल। या सगळ्या गोष्टीवर तुमचा मत काय आहे, तुम्हाला आजवरी काय अनुभव दिला आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काय सांगाल, तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओ खाल कमेंट्स करा। या गोष्टीसाठी आपली एक जबाबदार नागरिक म्हणून काय करू शकू, काय केला पाहिजे ते सजेशन या व्हिडिओ खाल कमेंट्स करा। व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा, फक्त तुम्हीच यो व्हिडिओ नागू नको, तुमच्या मित्राला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला यो व्हिडिओ शेअर करा। ये व्हिडिओ बनवायचा उद्देश आपल्या भागात, आपल्या समाजात जनजागृती झाली पाहिजे, शिक्षणाचा महत्त्व प्रत्येकाला कळला पाहिजे, याच्यासाठी यो मी व्हिडिओ बनवेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। मिलू परत एखादे असेच सामाजिक व्हिडिओ, त्यावरी अखिल अरविंद बेंडगाचा नमस्कार।